नमस्कार. मी अमोल जगताप, SCT वैदिक वितरक, किल्ले धारूर, वडवणी. हे आहेत आमचे शेतकरी भारतराव तोंडे, गाव सोनीमोहा. यांची ही डाळिंबाची बाग आहे. आता स्प्रे आहे याच्यावर चालू, फ्रूट चार्जर, क्वालिटी चार्जर, शायनिंग येण्यासाठी. आणि डिसीज फायटर पण मध्ये ॲड केलं आहे. बुरशी वगैरे काही जर कुठं डागडुगा असेल एखादा असा नॉर्मल, तर तो काही प्रमाणामध्ये म्हणण्यापेक्षा एक आटोक्यामध्ये येऊन जातो. ही आहे शायनिंग क्वालिटी. ही पूर्ण SCT वैदिकची बाग आहे. ही SCT वैदिकचा लॉंग फॉर्म जर सांगायचं झालं तर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी म्हणा, किंवा मग वैदिक म्हणजे जैविक वेगळं राहिलं, ऑर्गॅनिक वेगळं राहिलं. हे वैदिक म्हणजे आपलं खूप पाठीमागे जाऊन आपण याच्यामध्ये काम करतो. रासायनिकचा एक दाणाही नाही याच्यामध्ये, ना स्प्रेसाठी वापरतो किंवा मग ना पोषणासाठी. ही अशी सेटिंग आहे. याचं पहिलं पाणी आता मला वाटतं जवळजवळ 5.5 महिन्याची बाग आहे. आता हिचं वय 5.5 महिन्याचं आहे फळांचं. तर हार्वेस्टिंगला आलेलं आहेच. एक 4-5 दिवस थोडासा आणखी थांबलो तरी आपण चालतं, काही प्रॉब्लेम येत नाही. SCT वैदिकचं म्हणजे कसं, खोडाला माल जास्त घेणं आणि रासायनिक याच्यामध्ये कोणत्याच पद्धतीचं जात नाही. रासायनिक फवारणीतून जात नाही. हे पहा इथं, जर रासायनिक फवारणीमध्ये असतं तर पक्ष्याचे घरटे आपल्याला बघायला मिळाले नसते. कारण की जर पॉयझनचा फवारला असला तर ते पक्षी तिथं घरटं करतच नाही किंवा सर्वाईव्ह करतच नाही. पक्षी घरटे करतात कुठं, जिथं निसर्गाचं वातावरण मिळतं, तिथं जिथं त्यांना कुठं काही धोका जाणवत नाही. मधमाशांचा वावर असतो. निसर्गात जर चलत राहिलं तर त्या गोष्टी समजून येतात. कसं बरं का, कोणताही पक्षी असो, ज्याला जोपर्यंत सेफ्टी वाटत नाही किंवा सुरक्षित वाटत नाही तर तो तिथं घरटे घालत नाही. आता ह्याच्यामध्ये अंडे पण आहेत, घरटं आहे, अंडे आहेत. म्हणजे त्याला सुरक्षित भावना, इथं क्लायमेट त्याला माहिती आहे की बाबा इथं पेस्टिसाईड होत ना. आता मी आता वैदिकची बाग म्हणलं की तुम्हाला घरटे दिसणारच, पक्षी दिसणारच, कारण निसर्गामध्ये वाढणारी बाग किंवा निसर्गाला अनुसरून केलेलं काम. बरं, आता कसं असतं, जर रासायनिकवर बाग असती तर तुम्हाला हे घरटं बघायला मिळालंच नसतं. आणि घरटं बघायला मिळालं नसतं, त्याचे अंडे पण बघायला मिळाले नसते. तर अशी घरटे भरपूर आहेत बागेमध्ये. म्हणजे असं एकच नाही की बाबा भरपूर घरटी आहेत. तुम्हाला पाठीमागे एक दाखवलं, आणखी पुढे एक आहे. म्हणजे ते पक्षी तिथं आहेत बाबा, त्यांचं घर तिथं केलं आहे त्यांनी. म्हणजे ही बाग रासायनिक नाही हे तर कन्फर्म आहे, किंवा ह्याला वेगळं सांगायची गरज नाही. आता प्रत्येक झाडावर घरटं आहे. हे फक्त चमत्कारचं बघायचे असते ना तर वैदिकवरच काम करावं लागतं. हे पहा इथं एक आहे, त्याच्यातले पक्षी मात्र हे होऊन गेले. असे भरपूर घरटे आहेत. प्रत्येक झाडावर एखादं घरटं आहे असल्यासारखं आहे. आणि प्रांजळपणे काम केलं तर ह्या गोष्टी साध्य होतात. डाळिंब पाहिल्यासारखं सोपं क्रॉप राहिलेलं नाही, पण आमच्यासारखं डाळिंबासारखं सोपं कोणतं वाटत नाही. पोषणावर जर काम केलं तर केलं ना माऊली, तर बरं का बऱ्याचशा अंशी आपला फवारणीचा खर्च वाचून जातो, जास्त पेस्टिसाईड लागत नाही. आणि सेटिंग हे असं प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. मंचमध्ये सेटिंग आहे. खूप सुंदर अशी बाग डेव्हलप केलेली आहे. आणि विशेष म्हणजे ह्या बागेचं 3रं वर्ष चालू आहे पूर्ण SCT वैदिकवरचं. म्हणजे याच्यामध्ये रासायनिक कशाच पद्धतीचं गेलेलं नाही आहे. त्याला आता 3रं वर्ष आहे. आणि पोषणावर जास्त काम असल्यामुळं काय होतं की बाबा पुढे कीड रोग असेल तर याचा त्रास काही जास्त प्रमाणामध्ये होत नाही. आता फळाची साईजचा विचार करायला गेलं तर आज आपल्याला ह्या साईजची फळं आहेत. आणि लस्टर आहे त्याच्यावरती. क्वालिटी आहे,
कलर चांगला आहे. सहजासहजी जर ह्या गोष्टी जर होत असतील तर आडवळणात जायची काही गरज नाही असं आम्हाला वैयक्तिक वाटतं. तरी हे जे काम चालतं का हे निसर्गाच्या विरोधात जाऊन आपण काम करतो हे सध्या. कारण ज्यावेळेस जर नॅचरल पद्धतीनं जर मी जर समजा तर ह्याचं सेटिंग आम्ही मेला पहिलं पाणी काय आता शेतकऱ्यांशी बोलल्यावर लक्षात येईल, आमच्या थोडंसं लक्षात नाही राहिलं. परंतु मेचं सेटिंग घेणं म्हणजे तुम्ही विचार करा, मेच्या सेटिंगच्या फळाला ही साईज घेणं किंवा कळी मोठं काढणं टेम्परेचरमध्ये, हेच मुळात मोठी गोष्ट आहे बरं का. की कळी मोठं जर पडली, अंगुठ्यासारखी पडली, त्याची लांबी रुंदी जर व्यवस्थित राहिली तरच फळाची साईज होतं. आणि टेम्परेचरमध्ये कळी काढणं सोपं नाही माऊली, बाग सेट करणं बी सोपं नाहीत गोष्टी. आणि खरी लढाई तर कळीमध्येच आहे. कळी जर मोठी काढण्यात जर मला यश मिळालं तरच फळाची साईज होणार आहे. आणि असं नाही की बाबा आपण एकच झाड दाखवणार किंवा एकाच झाडाचं नाही असं. हे आपलं काही म्हणजे असं कंपनी म्हणा किंवा ह्यांचं काम करतोच नाही, आपण आवडीनं काम करतो हे आपलं. पण त्या कंपनीचं आम्ही वापरतो, SCT वैदिकचं काम करतो, कारण त्याच्यामध्ये चिटिंग नाही. आणि हे का प्रॉफिटचा व्यवसाय म्हणून नाही बरं का, हे शेतकऱ्यांसाठी आपण काम करतो आणि आवडीनं करतो. त्याच्यामध्ये काही बळजबरी नाही किंवा व्यवसायच हो असं काही त्याच्यामधून 4 पैसे उरावेत असं काही ना. आपला काही परपंच याच्यावर उभा नाही किंवा आपण याच्यावर काही किराणा वगैरे भरायची आपल्याला काही गरज नाही. आपापली शेती आहे, मिळतो पोटाला 4 घास, भागत व्यवस्थित. हे पहा, हे आणखी एक घरटं इथं आहे त्याच्यातले. आणि हे सेटिंग आहे साईडचं पडलेलं, हे फळांचे इथं 2 हे अशा पद्धतीमध्ये आहे. सेटिंग बी चांगलं आहे. घरटी बघायला मिळणं किंवा मग मोहोळाचं एखादं पोळ बघायला मिळणं डाळिंबागेमध्ये, ह्या साध्या सोप्या गोष्टी नाहीत हो. आमच्या गावातले गेलेल्या चिमण्या आणायला आम्हाला 6, 7, 8 वर्ष लागले हो माऊली. साध्या गावातल्या गेलेल्या चिमण्या परत आणायला 8 वर्ष लागले. त्या चिमण्या आणायच्या म्हणजे काय, आणून काय लगे तिथं खोपे करून ठेवून जमत नाही ना. गावामध्ये वृक्ष लावावं लागले, वातावरण निर्मिती करावं लागली, संघर्ष करावा लागला, झाडं झाले, पाण्याची व्यवस्था करावी लागली, वॉटरफॉल करून ठेवले. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर मग चिमण्या आल्या, पक्षी आले, साळुंकी आल्या. म्हणजे कोणत्याही निसर्गाचं अनुसरून गोष्ट केली तर त्या गोष्टी साध्य होतात. तुमच्यापाशी जर आणखी याच्यापेक्षा जर काही चांगली माहिती असेल तर तुम्ही पण शेअर करू शकता. असं नाही की बाबा हे आमचंच आहे ना, आम्हीच आहेत ना, मी आहे, अगर आमचीच SCT वैदिकची बाग आहे असं पण नाही. तुम्ही तुमचं काय सजेशन सांगू शकता. पण आम्ही पूर्ण SCT वैदिकवर काम करतो, तर आम्हाला अशा अनुभव येते, हे जगासमोर मांडणं हे आमचं काम आहे. तुम्हाला काही वेगळे अनुभव असले, तुमच्यापाशी जर काही आणखी चांगलं असलं तर सांगा. आपल्याला काय चांगलं घ्यायचं, वाईटाशी काय आपला संबंध नाही. 2 गोष्टी तुमच्या जर चांगल्या वाटल्या तर आम्ही अवश्य घेणार. आमच्या 4 गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या तर घ्यायच्या, नाही तर सोडून द्यायचं. काय त्याला बळजबरी थोडंच आहे. पण आपण जे काम करतो किंवा आम्ही असं आमचं काम आहे, हे तर जगासमोर मांडणं आमचं काम आहे. आमचा नंबर आहे 84 59 42 90 43. कुणाला काय अडचण वाटत असेल किंवा SCT वैदिक हा काय बाबा याचे जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कॉल करा. आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सेवेत तत्पर आहोत 24 तास. कारण की हे काम आवडीचं आहे, हे काय कुणी लादलेलं नाही किंवा काही नाही, किंवा याच्यातून आपल्याला बाजार घरी घेऊन नाही जायचं. हे निर्मळ मनानं अंतःकरणातून एखादी गोष्ट आपण साध्य करतो किंवा मग काम करतो तर त्याचे फळ पण चांगले मिळतात. शेवटी निसर्ग हा यश अपयश ह्या गोष्टी चालूच असतात. वातावरणावर खूप डिपेंड राहतं. पण पोषणावर जर आपण जर चांगलं काम केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या कमी पण होतात. आज असं काम करणं किंवा इतकी सुंदर बाग डेव्हलप करणं ह्या खरंच सोप्या गोष्टी राहिलेल्या नाहीत आजच्या काळामध्ये.
जमिनीचा पोत बराचसा ढासळलेला आहे, सेंद्रिय कर्ब कमी आहे, त्याच्यातून काम करायचं आहे. हे असे काही जागेवरनं बांधलं नाही आमच्या शेतकऱ्यांनी, त्याच्यामुळं मालानं पांट्या मोडल्या. खूप सुंदर बाग डेव्हलप केलेली आहे. चालतंय, ठीक आहे, धन्यवाद.